हॅलो स्टुडंट्स, आज आपण 10th स्टँडर्ड जॉमेट्रीचा 7th लेसन मेन्सुरेशनमधील प्रॅक्टिस सेट 7.2 मधील क्वेश्चन नंबर 4 पाहणार आहोत. पहा आपल्याला क्वेश्चन काय दिला आहे. रेडियस ऑफ अ सर्कल इज 10 सेंटीमीटर, एरिया ऑफ अ सेक्टर इज 100 सेंटीमीटर स्क्वेअर, फाइंड द एरिया ऑफ इट्स करस्पॉन्डिंग मेजर सेक्टर. आता आपल्याला काय दिलेलं आहे पहा. रेडियस ऑफ अ सर्कल इज 10 सेंटीमीटर. या सर्कलची रेडियस आपल्याला दिलेली आहे 10 सेंटीमीटर. एरिया ऑफ अ सेक्टर इज 100 सेंटीमीटर स्क्वेअर. आणि हा जो मायनर सेक्टर आहे, या मायनर सेक्टरचा एरिया आपल्याला दिलेला आहे 100 सेंटीमीटर स्क्वेअर. फाइंड द एरिया ऑफ इट्स करस्पॉन्डिंग मेजर सेक्टर. आणि हा जो मेजर सेक्टर आहे, या मेजर सेक्टरचा एरिया आपल्याला फाइंड करायचा आहे. आता आपल्याला कसा फाइंड करता येईल पहा हा मेजर सेक्टरचा एरिया. प्रथम काय करू आपण, या कंप्लीट सर्कलचा एरिया काढून घेऊ. आणि या कंप्लीट सर्कलच्या एरियामधून जर आपण हा मायनर सेक्टरचा एरिया मायनस केला तर आपल्याला ह्या मेजर सेक्टरचा एरिया मिळेल. मग प्रथम काय करू आपण, या कंप्लीट सर्कलचा एरिया काढून घेऊ. आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे, एरिया ऑफ द सर्कल इज इक्वल्स टू पाय आर स्क्वेअर. मग या फॉर्म्युलाचा यूज करून आपण एरिया ऑफ द सर्कल काढून घेऊ. पहा सॉल्व करू आपण एक्झाम्पल. प्रथम आपण गिवन लिहून घेऊ. गिवन आपल्याला रेडियस दिलेले आहे. रेडियस ऑफ द सर्कल आर इज इक्वल्स टू 10 सेंटीमीटर. मायनर सेक्टरचा एरिया दिलेला आहे. एरिया ऑफ मायनर सेक्टर इज इक्वल्स टू 100 सेंटीमीटर स्क्वेअर. आणि आपल्याला काय फाइंड करायचं आहे, एरिया ऑफ मेजर सेक्टर. आता प्रथम आपण सर्कलचा एरिया काढून घेऊ. एरिया ऑफ द सर्कल इज इक्वल्स टू पाय आर स्क्वेअर इज इक्वल्स टू, पायची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे 3.14. 3.14 इंटू आरची व्हॅल्यू किती आहे 10. आरचा स्क्वेअर म्हणजेच 10 इंटू 10. 3.14 इंटू 10 10 जार 100. आता 3.14 इंटू 100 केल्यानंतर किती मिळेल आपल्याला, 314 आणि या 2 डिजिट नंतर पॉईंट येईल 1 2, म्हणजेच किती आन्सर मिळेल 314 सेंटीमीटर स्क्वेअर. एरिया मिळाला आपल्याला, म्हणजेच युनिट काय येईल सेंटीमीटर स्क्वेअर. म्हणजे सर्कलचा एरिया किती मिळाला 314 सेंटीमीटर स्क्वेअर. आता आपल्याला काय काढायचं आहे, मेजर सेक्टरचा एरिया फाइंड करायचा आहे. देअरफॉर एरिया ऑफ द मेजर सेक्टर इज इक्वल्स टू, काय करावं लागेल आपल्याला, एरिया ऑफ द सर्कलमधून एरिया ऑफ द मायनर सेक्टर मायनस करावा लागेल. एरिया ऑफ द सर्कल मायनस एरिया ऑफ द मायनर सेक्टर. आता एरिया ऑफ द सर्कल किती मिळाला 314 मायनस एरिया ऑफ द मायनर सेक्टर किती आहे 100. 314 मायनस 100 किती येईल 214. युनिट काय येईल, काय काढलेलं आहे पण एरिया, म्हणजेच युनिट काय येईल सेंटीमीटर स्क्वेअर. म्हणजेच एरिया ऑफ द मेजर सेक्टर किती मिळाला 214 सेंटीमीटर स्क्वेअर. आन्सर लिहू आपण खाली. देअरफॉर एरिया ऑफ द करस्पॉन्डिंग मेजर सेक्टर इज 214 सेंटीमीटर स्क्वेअर. अशा प्रकारे आपल्याला हे एक्झाम्पल सॉल्व करायचं होतं. पुन्हा एकदा पहा आपण एक्झाम्पल कसं सॉल्व केलं. क्वेश्चन नंबर 5 पाहणार आहोत. पहा आपल्याला क्वेश्चन काय दिला आहे. एरिया ऑफ अ सेक्टर ऑफ अ सर्कल ऑफ रेडियस 15 सेंटीमीटर इज 30 सेंटीमीटर स्क्वेअर. फाइंड द लेंथ ऑफ द आर्क ऑफ द सेक्टर. आता आपल्याला काय दिलेलं आहे पहा. आपल्याला एका सर्कलची रेडियस दिलेली आहे किती आहे 15 सेंटीमीटर. आणि सेक्टरचा एरिया दिलेला आहे. हा जो सेक्टर आहे या सेक्टरचा आपल्याला एरिया दिलेला आहे. एरिया किती दिलेला आहे आपल्याला 30 सेंटीमीटर स्क्वेअर. या सेक्टरचा एरिया आपल्याला दिलेला आहे आणि रेडियस आर दिलेली आहे. आणि आपल्याला काय फाइंड करायचं आहे, फाइंड द लेंथ ऑफ द आर्क ऑफ द सेक्टर. आणि आपल्याला काय फाइंड करायचं आहे, या आर्कची लेंथ फाइंड करायची आहे. आपल्याला एरिया ऑफ सेक्टर दिलेला आहे आणि आपल्याला काय करायचे आहे, या आर्कची लेंथ फाइंड करायची आहे. मग आपण एरिया ऑफ सेक्टरचा फॉर्म्युला यूज करू. आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे, एरिया ऑफ द सेक्टर ए इज इक्वल्स टू एल इंटू आर अपॉन 2. आता आपल्याला एरिया दिलेला आहे आणि रेडियस दिलेले आहे. मग आपण
हा फॉर्म्युला यूज करून लेंथ काढून घेऊ. प्रथम आपण गिवन लिहून घेऊ. आता काय दिलेलं आहे पहा, आपल्याला एरिया ऑफ द सेक्टर दिलेला आहे. एरिया ऑफ द सेक्टर किती दिलेलं आहे, 30 सेंटीमीटर स्क्वेअर. त्यानंतर सर्कलची रेडियस आपल्याला दिलेली आहे. रेडियस ऑफ द सर्कल इज इक्वल्स टू 15 सेंटीमीटर. आणि आपल्याला काय फाइंड करायचं आहे, आर्कची लेंथ फाइंड करायची आहे. लेंथ ऑफ द आर्क आपल्याला फाइंड करायची आहे. आता आपण फॉर्म्युला लिहून घेऊ. वी नो दॅट. आता आपल्याला एरिया दिलेला आहे, रेडियस दिलेली आहे आणि लेंथ फाइंड करायची आहे. मग आपण एरिया ऑफ सेक्टरचा फॉर्म्युला यूज करू. दॅट ए इज इक्वल्स टू एल इंटू आर अपॉन 2. एरिया दिलेला आहे किती आहे, 30 इज इक्वल्स टू लेंथ फाइंड करायची आहे, एल इंटू आर. रेडियस किती आहे, 15 अपॉन 2. हा 2 आपण या साईडला घेऊ. इथे डिवाइड आहे, या बाजूला आल्यानंतर मल्टिप्लाय होईल. 30 इंटू 2 इज इक्वल्स टू एल इंटू 15. आता हा 15 आपण या साईडला घेऊ. इथे मल्टिप्लाय आहे, हे या बाजूला आल्यानंतर डिवाइड होईल. देअरफॉर एल इज इक्वल्स टू 13 इंटू 2. हा 15 याला काय होईल, डिवाइड होईल. भागलो आपण. 15 1 जार 15, 15 2 जार 30. देअरफॉर एल इज इक्वल्स टू 2 इंटू 2 म्हणजेच 2 2 जार 4. युनिट काय येईल, सेंटीमीटर. म्हणजेच लेंथ ऑफ आर्क किती मिळाली आपल्याला, 4 सेंटीमीटर. आन्सर लिहू आपण खाली. देअरफॉर लेंथ ऑफ द आर्क इज 4 सेंटीमीटर. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.